आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। नमस्कार, महाराष्ट्र हेल्पलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खुशखबर देण्यात आली। आताच रिसेंटली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून आणि आता सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनातून राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत खूप एक महत्त्वाची गुड न्यूज इथे आता समोर आली आहे। राज्यातील शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित आहे नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासाठी, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी, परंतु अद्यापपर्यंत नमो शेतकरी योजनेचा कोणताही हप्ता इथे वितरण झाला नाही। न्यूज चॅनल आणि आर्टिकलच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली होती। नमो शेतकरी योजनेचे थकीत हप्ते हे कृषी दिनाच्या औचित्यावरती दिनांक 1 जुलै 2026 रोजी वितरण होणार आहे, तरी देखील ते हप्ते वितरण झाले नाही। परंतु मुख्यमंत्री महोदयांनी या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती इथे दिली आहे। आताच एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि एक कार्यक्रमही झाला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधीच्या थकीत हप्त्यांसंदर्भात मोठी चर्चा करण्यात आली आणि ते वितरण करण्याचे ठरवले। आता ते वितरण कधी होणार, तुमच्या खात्यात कधी येणार, तुमचा जिल्हा त्याच्यासाठी पात्र आहे की नाही, त्याचबरोबर आता जे नवीन नियम नमो शेतकरी योजनेचे लागू झालेले आहेत त्या नियमाच्या माध्यमातून तुम्ही पात्र बसणार की नाही, तुम्हाला 4,000 भेटणार की नाही, याची सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे आता बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण येथे शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी या व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचे 2 आणि 2 असे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लवकरच येऊन जाईल। याची तारीख, वार, टाईम सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे सांगणार आहे, त्याकरता व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। आता या योजनेतील हप्त्यांसाठी राज्यातील 2 जिल्हे सोडले असता राज्यातील संपूर्ण जिल्हे पात्र आहे। ते कोणते 2 जिल्हे वगळण्यात आले ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी ते सांगणार आहेत। त्याचबरोबर आता नवीन नियम जे लागू करण्यात आले नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ते सांगू शकतो। आता ज्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया ही बाकी आहे त्या शेतकऱ्यांना हे हप्ते ते भेटणार नाही। आता तुम्ही म्हणसाल की आम्ही तर KYC केलेली आहे, तरी पण सांगू शकतो की आता परत एकदा KYC करणे हे अनिवार्य इथे शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे, कारण की नमो शेतकरीचे पहिले हप्ते भेटून बरेच काही दिवस झाले। आता नवीन शेतकऱ्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी या योजनेमध्ये इथे झालेली आहे, त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांना नवीन KYC करण्यासाठीचे नियम इथे कंपल्सरी करण्यात आलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID कार्ड अपडेट नाही आणि त्यांच्याकडे ID कार्डच नाही त्या शेतकऱ्यांना तर हा हप्ता कधीच इथे भेटणार नाही। तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असून चालत नाही, तुमची फार्मर ID कार्ड ही अपडेट असायलाच पाहिजे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता हा 2,000 रुपये आला त्या शेतकऱ्यांना काहीच इथे टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता ऑलरेडी इथे जमा करण्यात येणार आहे। फक्त त्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती होती ज्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया ही बाकी इथे आहे। आता विषय येतो तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 9वा आणि 10वा हप्ता हा एकत्र भेटणार का, तर याच्या संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कोणतीच अधिकृतपणे माहिती देण्यात नाही आली। फक्त त्यांनी हीच माहिती सांगितली आहे की लवकरातच नमो शेतकरीचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे येणार आहे आणि ह्या हप्त्यासाठी नवीन रिपोर्टच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 93 लाख प्लस 60,000 एवढे शेतकरी इथे या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहे। याच शेतकऱ्यांना ही हप्ता इथे भेटणार आहे अशी ही माहिती आता इथे समोर आली। आता हप्ता वितरण कधी होणार, याची तारीख काय, वार काय, तर हप्ता वितरण हा 10 ते 15 जुलै 2026 या कालावधीमध्ये इथे होणार आहे। आता अशी माहिती इथे समोर आली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुमची लाईक कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब तुम्ही करू शकता। खूप खूप धन्यवाद।